मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणजे नेमकं काय? भाषेला अभिजात दर्जा मिळाले म्हणजे त्या भाषेचा सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि साहित्यिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण असा दर्जा मान्य करणे होय. भारत सरकारने काही भाषा अभिजात भाषांच्या यादीत समाविष्ट केल्या आहेत आणि त्याला एक विशिष्ट महत्त्व प्राप्त होते. अभिजात भाषेची व्याख्या. भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी काही विशिष्ट निकष पूर्ण करावे लागतात. सर्वप्रथम ती भाषा अत्यंत प्राचीन असावी आणि तिचे ऐतिहासिक महत्त्व असावे. ती भाषा इतर भाषांच्या विकासात योगदान दिलेली असावी. तसेच त्या भाषेतील सांस्कृतिक संपदा अत्यंत वैविध्यपूर्ण असावी आणि ते साहित्य किमान 1500 ते 2000 वर्षापूर्वीचे असावे. त्याशिवाय ती भाषा सध्याच्या बोलीभाषांपासून वेगळी असावी, म्हणजेच ती आजच्या लोकांच्या दैनंदिन वापरात नसली तरीही तिचे सांस्कृतिक महत्त्व अबाधित असेल. यामुळे भाषेला एक ऐतिहासिक ठेवा मानले जाते. तो काळाच्या योगातही जतन करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असते. अभिजात भाषांना मिळणारे फायदे. एकदा एखाद्या भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यावर त्या भाषेसाठी अनेक फायदे मिळतात. त्या भाषेच्या संशोधनासाठी विशेष निधी उपलब्ध होते आणि भाषाशास्त्रज्ञ व साहित्यिक त्या भाषेवर विस्तृत संशोधन करू शकतात. त्या भाषेतील साहित्य, लेखक आणि इतर दस्तऐवजात अनुदान, प्रशासन आणि पुनर्प्रदर्शन करणे शक्य होते. त्याचबरोबर विद्यापीठे आणि इतर शिक्षण संस्थांमध्ये या भाषेच्या अभ्यासासाठी विशेष विभाग स्थापन करता येतात. यामुळे भाषेच्या अध्ययन आणि संशोधनाला नवीन दिशा मिळते आणि ती भाषा पुढच्या पिढीसाठी जतन होते. भारतात अभिजात भाषा कोणती जाणूया. भारतात सध्या 6 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. त्यात तमिळ 2004 मध्ये, संस्कृत 2005 मध्ये, कन्नड 2008 मध्ये, तेलुगू 2008 मध्ये, मल्याळम 2013 मध्ये आणि ओडिया 2014 या भाषांचा समावेश आहे. या भाषांना अभिजात दर्जा मिळाल्यामुळे यांच्या सांस्कृतिक आणि साहित्यिक वारशाचे संवर्धन होण्यास मोठे योगदान मिळाले आहे. भाषेच्या अभिजाततेचा सामायिक प्रभाव काय आहे ते बघूया. भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यामुळे ती भाषा समाजाच्या दृष्टिकोनातून विशेष मानली जाते. त्यातील साहित्य आणि लेखन अनेकांच्या जीवनात भाग बनतो आणि याच्यातून विचारांचा प्रवाह देखील विकसित होतो. भाषा फक्त संवादामध्ये माध्यम नसते, तर ती संस्कृतीचा एक महत्त्वाचा घटक असते. जेव्हा भाषेला अभिजात दर्जा मिळतो तेव्हा त्या भाषेतून जन्मलेली संस्कृती, तिचे तत्त्वज्ञान आणि विचार अधिक ठळकपणे समाजासमोर येतात. अशा प्रकारे भाषेला अभिजात दर्जा मिळते म्हणजे त्या भाषेच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि साहित्यिक मूल्यांचे मान्यकरण होय. त्यामुळे ती भाषा जतन होते, तिचा अभ्यास वाढतो आणि तिच्या वारशाचे संवर्धन होण्यासाठी सरकारकडून आणि समाजाकडून प्रयत्न केले जातात. आपल्या मराठी भाषेला आज हा मान मिळतो आहे. आज आपल्या सर्वांसाठी हा एक ऐतिहासिक दिवस मानला जातो. तर धन्यवाद. कशी माहिती वाटली ते कमेंट्समध्ये नक्की कळवा.